हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज मी खूप दिवसाच्या नंतर आलो आहे. हा माझा दुसरा ब्लॉग आहे या तेलगावच्या स्टेशनला. आणि इथं सापडतच नव्हतं स्टेशन. जर तुम्हाला जायचं असेल तर मग कसं जावं लागेल माहिती आहे का? इथून डायरेक्ट तेलगावला जायचं आणि तिथून मग ते कारखाना आहे, तिथून टर्न करून भरपूर नंतर रिटर्न यावं लागेल. पण आम्ही ह्याच्या अगोदर तसंच आलो. आता दुसऱ्या वेळेस मग आम्ही वेगळ्या पद्धतीने आलो. एक उपरीच्या पुढे एक तांडा आहे, तिथून मधूनच एक रस्ता आहे, तांडा आहे तिथूनच एक रस्ता आहे. तर तिथून आल्यानंतर तुम्हाला लगेच रेल्वे स्टेशन सापडेल. मी तेलगावला जायची गरज नाही जर तुम्ही बीड साईडने येत असाल तर. आता मी तुम्हाला तेलगावच्या इथली जे अपडेट आहे ना ते दाखवतो. तर बघा, ते पुढे ब्रिजचं काम झालं, तिथं आपण जाणारच. पण हे बघा, इथं पट्टी वगैरे काहीच रेल्वेचं काम नाही झालेलं, फक्त हे झालेलं आहे. आणि पुढे पण सेम तसंच आहे. तिकडे खडी वगैरे हातरून ठेवली आणि पुढे एकदम स्टेशन आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. पण बघायला ओव्हरऑल जर सांगायचं गेलं ना तर बघू शकता, फक्त हे थोडंसं कंस्ट्रक्शनचं काम झालेलं आहे ते त्या साईडला. आता नेमकं काय करणार हे माहीत नाही, पण इथं असं फक्त खोदून ठेवलेलं आहे, बाकी काहीच काम नाही झालेलं. काहीच म्हणजे काहीच नाही, झिरो काम. तिथं एक ब्रिजचं काम चालू आहे. आणि मी तिथं एक्झॅक्ट काय ॲड्रेस आहे ना ते सांगतो. तिथं कापूस असतात काही लेडीज, तर तिथं जाऊन विचारतो हे कुठलं गाव आहे, म्हणजे तांड्याचं नाव काहीतरी सांगितलं होतं आम्हाला त्यांनी, पण लक्षात नाही राहिलं. तर आता आम्ही जातो पुढं. आणि मधून आहे बघा शॉर्टकट तोच. जर तुम्ही बीड साईडने जर येत असताल तर तुम्हाला तो शॉर्टकट जिथून आम्ही आलो तो एक्झॅक्ट म्हणजे इझी राहील, पुढे स्टेशनला जायची गरज नाही. आणि जर तुम्ही तेलगाववरून जर येत असताल तर तुम्हाला तो इकडून एक कारखाना आहे त्या साईडनेच यावं लागेल. तर आपण आता जाऊ पुढं. हे बघा, इथं पण असं आहे. हे स्टेशन लई डेंजर झाले. हे तेलगाव स्टेशन नाही म्हणता येणार. तेलगाव खूप पुढं राहिलं आणि स्टेशन मागं राहिलं, त्याच्यामुळं एक तांडा आहे बघा. 2 तांडेत आता नामाला लागले ते, 2 नाही जरा जास्त लागले ते. पण स्टेशनच्या अगोदर एक तांडा आहे, अगोदर 2 तांडेत. आणि जो पहिला तांडा जो सोडला ना तर दुसरा एक तांडा येतो, तर त्याचं नाव विचारतो. त्या तांड्यापाशी जर आला ना तुम्ही एक्झॅक्ट त्या तांड्याच्या त्याच लाईनला लगेच रस्ता वगैरे आहे एक शॉर्टकट. इकडं सगळ्या साईडने शेती आहे. इथं खडी हातरली आणि ट्रॅकचं काम बघा. हे बघा, इथूनच सुरुवात झाली, ते पण कंप्लीट नाही. खडी वगैरे तुझ्या साईडने, तुला हे कुठल्या साईडने चेन लावली बघ. तर पटरी मागच्या वेळेस आलतो ना सेम तशाच कंडिशनमध्ये स्टेशन आहे, सॉरी रेल्वे स्टेशनचं काम झालेलं आहे ह्या. आणि तसं बघायला गेलं तर इथं खडी वगैरे खाली हातरली, पण बाकीचं इथं भरपूर काम राहिले. कारण की जुनी पटरी सध्या, हिला आता चेंज करतील वगैरे, इथलं भरपूर काम राहिलेलं आहे. आणि पुढं जो मी तू म्हणतो आहे तेलगावमध्ये एक ब्रिज आहे, त्याच्या पुढं तर भरपूर काम राहिलं अजून. त्या ब्रिजचं काम झालं थोडंफार झालं, जास्त पण नाही. तर असं काम झालेलं आहे इथं. काय बघू नवीन काय दिसतंय की अपडेट. 2 वाजले आता, दिसत आहे का तुम्हाला टायमिंग? बरोबर 2 वाजलेत. इकडं आहेत काही लेडीज, त्यांना विचारावं लागणार आहे की हे कुठलं आहे. काकू, इथं एक तांडा आहे ना, तो काय नाव आहे तांड्याचं? हा, कोणता? ब्रह्मनाथ. बरं. आता आम्ही ज्या तिथून आलो तो तिथं लागतो तो हायवेला, तोच ना? बरं. म्हणजे तुम्हाला स्टेशनला जायचे तेलगावला जायची गरज नाही. ब्रह्मनाथ तांडा आहे
तर त्या तांड्यावर तिथं आलात ना तुम्ही, कोणाला पण विचारतं ब्रह्मनाथ तांडा कुठे, त्या तांड्यापाशी तुम्ही पोहोचत ना, त्याच लाईननी रस्ता आहे, तर तुम्हाला तिथूनच तिथूनच शॉर्टकट आहे येण्यासाठी. ब्रह्मनाथ हार्ड नाव आहे थोडंसं. आणि पुढे जाऊन बघू आपण की त्याचं काम काय चालू आहे. एक गोष्ट चांगली झाली, चिखल पाऊस नव्हता, तरी थोडा पाऊस लागला आम्हाला, नॉर्मल थोडासा, नंतर बंद झाला. हे बघा रेल्वेचं सामान येऊन पडले. फक्त इकडं खूप कामाची गरज आहे, खूप इकडं पाहिजे आहे. आता ह्याला खूप वेळ लागेल आणि पुढं असं म्हणजे काही अपडेट नाही. काय जर थोडीफार असं म्हणून तर थोडीशी कडापे वगैरे येऊन पडलेले तिथं, जे की आणि थोडी बारीक देती पण आहे. असं काही विशेष पाहिजे तसं अपडेट काही नाही इथं. इकडे बाथरूमचं काम चालू आहे, म्हणजे अजून कंस्ट्रक्शनचं चालू आहे स्टेशनच्या आपली. बाकी नाव आता बघू इथं नाव काय देतात, कोणत्या स्टेशनचं नाव देतात काय माहीत नाही. आणि मागच्या वेळेस चालतो ना तसंच सेम आहे, फक्त इथं स्टेशनचं फक्त हे कडापे वगैरे आणि प्लास्टरचं काही दिसतं थोडंसं काम चालू. बाकी असे विशेष काही काम नाही दिसत. आता हा जो पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो की तिकडं बीड साईडला काय काम झालं आहे का. आता आपण जे बघतोय ना ते वडवणी साईडचं, सॉरी परळी साईडचं काम बघतोय. आणि थोडंसं पुढे जातो, त्या साईडने दाखवतो तुम्हाला पहिली गोष्ट की कामाचं काही दिसतं की त्या साईडने कम्प्लीट झालं. काहीच नाही दिसत, ॲज इट इज जसंच तसंच आहे, विशेष काहीच नाही. खूप काम राहिलं आहे स्टेशनचं. जरी रेल्वे आली तरी वडवणीपर्यंत डायरेक्ट येईल, पण पुढे पॉसिबलच नाही ना, कारण की काम भरपूर राहिले. थोडंसं वरती जाऊ, फरशीचं काम झालेलं आहे, अक्षरशः कुलूप गंजलं आहे. बघू शकता किती दिवसापासून बंद आहे. पुढून आहे उघडं, तिथून जाऊ आपण. कडापे आणि फरशीचं काम झालेलं आहे बघा. आणि नशीब इथं लॉक नाही यायला, बस. वा थंड वाटते. हे बघा मध्ये आलो स्टेशनमध्ये, तर ह्या कडाप्याचं काम चालूच आहे, म्हणजे कंप्लीट पण नाही झालं. ही फरशी लावलेली दिसते. बघू शकता तुम्ही, काम भरपूर काम स्टेशनचं राहिलेलं आहे. नवीन अपडेट म्हणायचं तर फरशी बसवली आहे, म्हणजे चालू आहे काम, अजून काय कंप्लीट झालेलं नाही आहे. जसं की मी म्हणलो होतो बाथरूमचं वगैरे कडाप्याचं फरशीचं काम चालू आहे, सेम तेच चालू आहे इथं. पण इथं बाथरूममध्ये कसं आहे काय माहीत नाही, बाहेरून पाहिजे असतं ती, पण इथं मध्ये आहेत, एक वर्करसाठी असते तिथलं. हे बघा इथं पण रूम आहे तशी. इथे एक बाथरूम आहे, काम चालू आहे. आणि हा बाहेरची इंटी आहे. सिमेंट वगैरे येऊन पडले, कोणते बाहेर पण एक बाथरूम आहे.
डेक्कन सिमेंट कोणत्या कंपनी हे चल लाव करत लावते. त्याला चावी नव्हती काय लाव परत जसंच तसं लावून ठेवू आपलं. हां ओके. इकडे बघायला गेलं तर बाथरूम बाहेरून आहे. तर अटॅच एक काय अटॅच बाथरूम नाही एकच दिसते ना. हां इथंच असणार आहे. हां बाथरूम 2 असतील बहुतेक होते काय माहीत काय किती. ओके हे असे स्टेशन. तो बघा तो कारखाना जो म्हणतो ना तो तिकडं कारखाना राहिला. आपण आत्ता जातो आता परळी साईडला जातोय. थोडंसं पुढे जाणार जास्त नाही. तुम्हाला तिथले दाखवतो तुम्ही अपडेट काय आहे ते. भरपूर तण वगैरे वाढलेलं गवत. भरपूर काम राहिले इथं आणखी माहिती आहे साफसफाई परत लेबलिंगसाठी इथं भरपूर काम राहिले आहे स्टेशनला. आता इकडं कधी करतील तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस वडवणीपर्यंत रेल्वे येईल ना जी आपली डेमो आहे तर त्याच्यानंतर इकडे स्पीड वाढेल बहुतेक. कारण की जे जवळजवळ ट्रेन आले तर मग हे असे इथले कामं जे आहेत ना ते फास्ट होते. बघा पुढं पण काय नाही झालेलं. हे बघा इकडे भरपूर काम राहिलं. हे बघा या साईडला पण काम राहणार आहे. हा हे जे प्लॅटफॉर्म आहे स्टेशनचं भरपूर काम राहिलं. थोडंसं खाली जाऊन दाखवतो. हे बघा सगळीकडे सारखंच आहे बघितलं तर. आणि हे जे ट्रॅक टाकले ना ते पण आम्ही जे शेताने ना मध्ये मध्ये गॅप होता तसंच दिसतं इथं पण अजून सध्या तेच चित्र. बघा इथं असं सामान पडलं. काही विशेष दाखवण्यासारखं काहीच नाही कारण की झालंच नाही काही काम. आत्ता तरी सध्या थोडंसं स्टेशनवरतीच काम चालू आहे ते पण स्टेशनचंच. बाकीचं आउटसाईडचं जर बघितलं ना ट्रॅक किंवा लेवलिंगचं किंवा क्लिनिंगचं लेवलचं वगैरे काहीच नाही. इथं पण अशी खडी येऊन पडलेली. आता मी जात नाही पुढे इथपर्यंत स्टॉप करतो कारण की पुढे ट्रॅक संपलेले. परत तिथून पुढं काहीतरी दुसरं काम चालू असणार आहे. थोडंसं पुढे जातो आणि तुम्हाला तेवढं दाखवतो आणि आपण परत रिटर्न जाऊ बीड साईडला. आता हे जे चाललो आहे आपण ते आहे परळी साईडचं. परळी साईडला तर काहीच अपडेट नाही. मध्ये भरपूर असा गॅप आहे. परत थोडंसं पुढं कंटिन्यू काम चालू आहे. पुढं आल्याच्यानंतर बघा इथे एक पूल दिसतोय त्याचं काम झालेलं आहे. आणि तो ट्रॅक जे आहेत ना परत त्याचं कनेक्शन तुटले. इथं थोडं राहिले आणि थोडं पुढे गेल्याच्यानंतर आणखी थोडं कनेक्ट झालेलं आहे. आणि जे तिथून कनेक्शन तुटलं आहे ते भरपूर पुढे तुटलेलं दिसतंय. बघा इकडं तर भरपूर काम राहिले. बघा आता तुम्हाला सांगतो दाखवतो मी. एवढा जो इथपर्यंत आहे ट्रॅक टाकलेले पुढं ना भरपूर असा खड्डा आहे तिथून पाणी जाते. तिथं पण एक
पूल बनवावं लागणार आहे. पूल बनवावं लागेल. आणि पुढे आणखी गेलं असेल तर बघा तिकडं ट्रॅकचं काम झालेलं आहे थोडंसं, म्हणजे असंच जसं की हे झालेलं आहे ना कच्चं, तसं पुढं कच्चं झालेलं काम. आणि भरपूर पाणी साठले मध्ये. सो तिथं आता पूल वगैरे काहीतरी बांधावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर परत ती कनेक्ट होईल. तर ही अशी अपडेट आहे बघा परळी साईडची. भरपूर काम कमी झालेलं आहे, खूपच कमी काम झालेलं आहे, काहीच अशी विशेष अपडेट नाही. म्हणजे हा जो एरिया आहे आपण म्हणू शकतो वडवणीच्या पुढचा म्हणू शकतो, तिथून जे आहे तर तेलगावचा जो ब्रिज आहे तेलगाव स्टेशनचा तिथपर्यंत काम काहीच झालेलं नाही, म्हणजे खूपच न झाल्यासारखंच आहे. आणि त्याच्या पुढं सुद्धा काम नाही झालेलं जास्त. ज्यावेळेस मी मागच्या वेळेस ते पुलावून आलो ना तर तिथं त्या साईडला बटरी वगैरे काही झालेलं नव्हतं. आत्ता झालं असेल माहीत नाही, पण असंच कच्चंच झालं असणार आहे, काय विशेष काहीच नाही. तर आपण जाऊ आता बीड साईडला आणि तिकडची अपडेट बघू. आपण आता अगोदर ती साईड बघितली जी की परळी साईड होती आणि आपण सरळ आल्यानंतर बघा हे ब्रिज आहे, याचं काम चालू आहे. म्हणजे भरपूर काम राहिलं खाली बी बघू शकता तुम्ही, तसंच पडलेलं सगळं माती वगैरे. हा ब्रिज आहे आणि हे असं लावलंय, म्हणजे ह्याचा अर्थ तिथून जायला एंट्री आहे की नाही माहिती नाही. असं पण होईल पण, किंवा जर असं जर भरून घेतलं खाली तर असेल असं क्रॉसमध्ये लेवल केलं तर. आणि त्या साईडचं तुम्हाला दाखवतो, आपण जे जातोय ना ते बीड साईडचं दाखवतो तुम्हाला. याचं थोडंसं दाखवतो इथून, कारण की पुढे जाण्यात काय अर्थच नाही, कारण की काहीच काम नाही झालं, फक्त इथून पाणीच सगळं. इथं असं हे टाकले मातीचं, इथं पाणी अडवलं इथं बघू शकता. इकडे पण लांब लांबपर्यंत काहीच काम नाही झालेलं बघा. तिथे पण स्टॉप झाले काम. हे बघा असं काम. हाच आहे बघा तो शॉर्टकट रस्ता, थोडासा खराब आहे पण हा लवकर पोहोचवेल तुम्हाला जर बीड साईडून येत असताना तर. कारण की नंतर पुढे जाऊन म्हटलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल. आणि आता जो आपल्याला पुढे दिसतोय तो बीड परळीचा हायवे. आणि ते बघा ते दिसतंय तुम्हाला एकदम समोर व्हाईट कलरचं लोक हे केलं ते आहे तांडा. त्याचं नाव दिलेलं कोणाचं तांड्याचं हा माहीत नाही. हा एक ब्रह्मनाथ तांडा आहे आणि वसंतराव नाईक चौक आहे. हे बघा इकडे जाते ते आहे आपलं परळी आणि इकडं हे आहे बीड साईड. तर तुम्ही ज्यावेळेस बीड साईडने येतात ना त्यावेळेस हा तांडा लागेल ना, त्या तांड्याच्या एक्झॅक्ट साईडनेच तुम्ही जाऊ शकता, जिथून तुम्हाला लोकेशन जे आहे ते दिसेल ह्याचं स्टेशनचं. तर ज्या लोकेशनला आपण आहेत तिथं आहे तो एक तांडा आहे ब्रह्मनाथ तांडा. आणि पुढे गेल्यानंतर तेलगाव आहे, म्हणजे तेलगाव पुढे तेलगाव आहे. इथून पुढे 3 ते 4 किलोमीटर ब्रह्मनाथ तांड्यापासून तेलगाव गाव आहे. तर ब्रह्मनाथ जो तांडा आहे तिथल्या रेल्वे स्टेशनची अशी अपडेट आहे, म्हणजे थोडक्यात तेलगाव धरा एकदम लक्षात आणण्यासाठी. तर अशी होती या स्टेशनची अपडेट. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.